नमस्कार, तेजस्वी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण एक कारल्याची रेसिपी पाहणार आहोत। खूपच वेगळी आणि इतकी टेस्टी की तुम्ही कधीच खाल्ली नसेल किंवा बनवलंही नसेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी 3 कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ही आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघू शकता। आणि त्याच्या बिया जेवढ्या पडतील त्या आपल्याला साईडला करायच्या आहेत। तर तुम्ही अशी मोठीच किसणी घ्या शक्यतो, म्हणजे व्यवस्थित किसलं जाईल। तर अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे कारलं पहिल्यांदा। तुम्ही ते बघू शकताय असं। तर मी तिन्ही कारली किसून घेते व्यवस्थित। तर मी इथे पूर्णपणे किसून घेतलेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पूर्णपणे मिक्स करायचं। मीठ याच्यामध्ये पूर्ण लावून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला 10 मिनिटे ठेवून द्यायचं आहे। आणि तोपर्यंत आपण याचा एक मसाला तयार करून घेऊयात। तर कढईमध्ये 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, त्यानंतर 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे आणि हे आपल्याला मीडियम गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये 2 वाळलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत। तर ही मी बेडगी मिरची घेतलेली आहे। तर सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला 2-3 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे। याचा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मी 2-3 मिनटं भाजलेलं आहे आणि याचा कलर पण चेंज झालेला आहे। तर मस्त वास सुटलेला आहे याचा। तर हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि हे पूर्णपणे थंड झालं आहे। आता हे आपण बारीक वाटून घ्यायचं। एकदम बारीक पूड करून घ्यायची आहे ह्याची। बघू शकता अशा पद्धतीने। तर 10 मिनटं झालेली आहेत। तर जे आपण कारलं किसलेलं होतं त्याला पाणी सुटतं, आपण मीठ घालून ठेवलेलं होतं त्यामुळं। तर हे आता आपल्याला पिळून घ्यायचं, याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं की कारल्याचा कडूपणा कमी होतो आणि आणखीन कडूपणा कमी करण्यासाठी पुढेही पण मी एक ट्रिक सांगणार आहे। तर पूर्णपणे असं पाणी पिळून घ्यायचं आहे याच्यातलं। हे पाणी खूपच कडू असतं, हे तुम्ही फेकून देऊ शकता किंवा घरी कोण कारल्याचा ज्यूस पीत असेल तर त्यांना देऊ शकता तुम्ही आणखी पाणी टाकून त्यामध्ये। तर अशा पद्धतीने मी सगळं पिळून घेतलं आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि जे आपण पिळून घेतलेला कारलं होतं ते आपल्याला या तेलामध्ये फ्राय करायचं आहे चांगलं। एक 2-3 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। गॅस मंद ठेवायचा आणि गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत, असं कुरकुरीत होईपर्यंत चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे। यामुळे सुद्धा कारल्याचा कडवटपणा कमी होतो। तर अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बघू शकता ब्राऊन रंग आलेला आहे इथे। तर चांगलं 2-3 मिनटं आपल्याला मंद आचेवर भाजायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत। तर हे आता भाजून घेतलं आहे, मी काढून घेते। तर पुन्हा एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तर थोडंसं जास्त लागतं या रेसिपीसाठी, खूपच मस्त होते आणि जे कारलं खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर तेल तापल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं। त्यानंतर मी एक 10-12 लसूण सोलून बारीक कट करून घेतलेले आहेत, तर या टाकून घ्यायच्या। नंतर बारीक चिरलेला कांदा, 1 कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आणि हे चांगलं फ्राय करून घ्यायचं। तर हे हलका गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त असं। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे। तर आता हा भाजून झालेला आहे। त्यानंतर एक छोटा टोमॅटो मी बारीक कट करून घेतला आहे, तो टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर कोथिंबीर टाकायची
बारीक कट करून घेतलेले आहे। त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। तर चवीनुसार मीठ टाकायचं आधी। अर्धा चमचा मी मीठ टाकते इथे। त्यानंतर हळद, 1 चमचा हळद, 1 छोटा चमचा हळद टाकायचे। त्यानंतर 1 छोटा चमचा धने पावडर टाकायची आहे। तर थोडंसंच टाकायचं आहे, जर तुमचा मोठा असेल तर अर्धा चमचा टाका, कारण ऑलरेडी आपण मसाला पण करून घेतलेला आहे, त्यामुळे थोडे थोडे मसाले टाकायचे आहेत। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट हे आपलं घरातलं मसाला तिखट असतं ते टाकलेलं आहे। त्यानंतर बेडगी मिरचीचं लाल तिखट अर्धा चमचा। तर हे जास्त तिखट नसतं, तर चांगला रंग येण्यासाठी मी एक्स्ट्राचं टाकलेलं आहे। तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिट 1 मिनिट 1.5 मिनिट हे आपल्याला कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर जो आपण मसाला बनवला होता पावडर ती टाकायची आहे। तर मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचं चांगलं। गॅस मंदच ठेवायचा, फास्ट केला तर आपले मसाले हे जळू शकतात, त्यामुळे गॅस मंदच ठेवायचा। त्यानंतर 1 मोठा बटाटा मी मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर 1 मोठे मोठे काप करायचे आपण आणि याच्यामध्ये टाकायचे आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं। 1 अर्धा मिनिट आपल्याला हे याच्यामध्येच फ्राय करून घ्यायचं आहे असं। त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं बटाटा शिजण्यासाठी आपल्याला। तर 1 अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला 5 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे बटाटा। तर झाकण ठेवून मीडियम गॅस ठेवायचा आणि आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे। तर 5 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता मस्तपैकी बटाटा शिजलेला आहे। अप्रतिम होते ही भाजी आणि इतका वास मस्त येत आहे या भाजीचा, बघायला नको, जबरदस्त भाजी होते। तर बटाटा आपला शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता, अशा चमच्याने चेक करायचा। त्यानंतर याच्यामध्ये जे आपण भाजून घेतलेला कारल्याचा किस होता तो टाकून घ्यायचा अशा पद्धतीने आणि हे मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी म्हणजे एकदम पातळ भाजी हवी असेल तरी पण करू शकता, थोडं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये। तर मी थोडंसं पाणी घालणार आहे अजून, आणि एकदम सुकी करायची असेल तरी पण करू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता। तर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा थोडं शिजवून घ्यायचं आहे हे 1 ते 1.5 मिनिटं। आपण कारलं आधीच फ्राय केलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपण लास्टला टाकलेलं आहे कारलं। तर थोडंसं पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं आणि पुन्हा थोडं शिजवून घ्यायचं। ही भाजी इतकी जबरदस्त होते, तुम्ही नक्की ट्राय करा आणि भाजीबरोबर चपातीबरोबर अप्रतिम लागते। तुम्हाला जर कारलं आवडत असेल तर नक्की ट्राय करा आणि अगदी कडू अजिबात होत नाही आणि एक वेगळीच टेस्ट येते। तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर मस्त आपली भाजी तयार झालेली आहे। तर घरातले सगळे आवडीनं खातील, इतकी भारी होते, नक्की ट्राय करा। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असा कलर आलेला आहे, इतकी टेस्ट भारी येते याची। तर भाजी आपली शिजलेली आहे, मी गॅस बंद करते। तर एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।